तर या सगळ्या कारवाईवर बोलण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्या सोबत आहेत। सुषमाताई नमस्कार। खरं तर ज्या प्रकारे सोनम वांगचुक यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, बळाचा वापर करून या आंदोलकांना मारहाण झाली, हे सगळं अपेक्षित होतं तुम्हाला? हे अजिबातच अपेक्षित नव्हतं। मला वाटलं होतं की सरकारमध्ये थोडी तरी संवेदना शिल्लक असेल। परवालाही मी त्यांच्या प्रकृतीबद्दल अपडेट देताना असं सांगितलं होतं की परवा थोडा वर खाली बीपी सातत्याने होत होता। वेगवेगळ्या वेळेला दर 2 मिनिटांनी बीपी त्यांचा वेगवेगळा येत होता। माझ्या माहितीप्रमाणे तो 105/70 वगैरे होता आणि त्याही वेळेला ते डॉक्टरांना सांगत होते की जरी व्हायटल सिम्प्टम्स वर खाली असतील तरी सुद्धा माझी तब्येत बरी आहे। त्यांनी स्वतः ट्वीट करत ती माहिती दिली होती आणि सांगितलं होतं की मी प्रकृती बरी नाहीये, पण अगदीच बिघडली असं काही नाही। मी 20 तारखेपर्यंत तग धरू शकतो। विशेष म्हणजे 20 तारखेला विरोधी पक्षातले अनेक नेते जंतर मंतरला रस्त्यावर उतरणार होते आणि मार्च करणार होते। असे एकूण आंदोलनाचा अर्थात ते होणार आहे। हे सगळं नियोजन चालू असतानाच मला आश्चर्य याचं वाटतंय की या सरकारला हा कुठला अहंकार आहे, हा कुठला दर्प आहे सत्तेचा, की तिथे येऊन उचलून नेण्यापर्यंत यांची मजल जाते। पण त्यापेक्षा जर ते चर्चेच्या पातळीवर आले होते, सामंजस्याच्या पातळीवर आले असते आणि त्यांनी बोलणी केली असती आणि मग सांगितलं असतं की ठीक आहे, तुमच्या तब्येतीची आम्हाला काळजी आहे। तब्येतीची काळजी असेल तर त्यांनी तिथे चर्चा केली असती। तब्येतीची काळजी असणारे लोक अशा एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।